बाहेर फिरणे, प्रवासाला जाणे हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. आपल्या मानसिक आरोग्यासाठी ती एक उत्तम थेरपी आहे. म्हणजे होतं काय, तर आपण दिवसभर एकाच ऑफिसमध्ये, एकाच खुर्चीवर आणि त्याच चार भिंतीत अडकलेला असतो. आणि मग चिडचिड होते, डोकं दुखतं आणि आयुष्यात एक प्रकारचा सचलेपणा येतो. आपण काय म्हणतो, जरा बाहेर जाऊन येतो, डोकं शांत होईल. पण बाहेर फिरल्याने नक्की काय होतं? पाहूया त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी. घराबाहेर पडणं हे तुमच्या मेंदूसाठी रिसेट बटन दाबण्यासारखं असतं. बाहेर फिरण्याचे आपल्या मनावर काय सकारात्मक परिणाम होतात हे याच्यामध्ये पाहूयात. जे सायकोलॉजीमध्ये एक थिअरी आहे, अटेन्शन डिस्टॉर्शन थिअरी. जेव्हा आपण निसर्गात किंवा नवीन ठिकाणी फिरतो तेव्हा आपल्या मेंदूवरचा लक्ष केंद्रित करण्याचा ताण कमी होतो. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे नवीन जागा, नवीन माणसं, नवीन भाषा अनुभवल्यामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात. तुमचा मेंदू अधिक लवचिक आणि सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह होतो. स्ट्रेस रिलीफ, हिरवा रंग आणि नैसर्गिक प्रकाशामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं हॅपी हार्मोन रिलीज होतं आणि म्हणूनच मॉलमध्ये फिरण्यापेक्षा निसर्गात फिरल्याने जास्त शांत वाटतं. बाहेर फिरल्याने तुमच्यात हे 3 मेन बदल होतील. एक, दृष्टिकोन बदलतो. जेव्हा आपण जगाच्या विशालतेकडे बघतो तेव्हा आपल्या आयुष्यात समस्या लहान वाटू लागतात. आपल्याला कळतं की जग खूप मोठं आहे आणि आपल्या चिंता खूप छोट्या. निर्णय क्षमता वाढते. अनोळखी ठिकाणी गेल्यावर आपल्याला छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल वाढतात. नाती घट्ट होतात. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरताना आपण मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी संवाद साधतो. हे क्वालिटी टाईम नात्यातील ओढ वाढवतो. मित्रांनो, फिरण्यासाठी परदेशातच जायला हवं असं अजिबात नाही. कधीतरी जवळच्या टेकडीवर जा, कधीतरी समुद्र किनाऱ्यावर बसा किंवा फक्त एखाद्या अनोळख्या गल्लीतून चालत जा. चालत राहा, फिरत राहा, कारण साचलेलं पाणी खराब होतं, डबकं होतं आणि चालत राहणारं, वाहत राहणारं मन नेहमी शुद्ध राहतं. तुमची सर्वात आवडती फिरण्याची जागा कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. आनंदी राहा, फिरत राहा.